हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। कृष्ण जन्म आहे म्हणून इथे मस्त सुंठवड्याचा बेत केलेला आहे। इकडे माझी मुलगी एकीकडे पूजा करते बघा। तिने मस्त पंचामृताने कृष्णाला अंघोळ घालून त्याला स्वच्छ करून घेतलेला आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवम। इथे मस्त छोटीशी घरगुती पूजा करून घेतलेली आहे। चला आपण रेसिपी बघूयात। इथे सुंठवड्याची मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही। इथे मी सुंठ घेतलेला आहे, 2 इंच होईल एवढा तुकडा घेऊन मी ते बारीक कुटून घेतलेले आहे। इथे साखर आणि खडी साखर घेतले, बडीशोप, खारीक घेतलेले आहे, काजू बदाम घेतले, अर्धी वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे, खसखस, पांढरे तीळ, इथे डिंक घेतलेली आहे आणि वेलची घेतले। गॅस मी चालू करून कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम भाजून घेते। काजू बदाम चांगले भाजून झालेले आहेत, आपल्याला जास्त भाजायचे नाहीयेत, हलके थोडेसे ते गरम होतील असे भाजून घ्यायचे। मी ते काढून घेते। आता ह्याच्यामध्ये मी खारीक टाकून भाजून घेते। खारीकचा थोडासा क्रंचीपणा येईल एवढे भाजून घ्यायचे, कारण ते मिक्सरला बारीक चांगले वाटून यायला पाहिजे। खूप हेल्दी रेसिपी आहे ही। आपल्याकडे सत्यनारायणची पूजा असो, कृष्ण जन्म आता आहेच आपल्याकडे, त्याच्यासाठी सुंठवडा तर लागतोच, किंवा रामनवमी असेल तरी आपल्याला सुंठवडा लागतं। हे सुंठवडा तुम्ही करून 15 दिवस सुद्धा ठेवू शकता घरामध्ये, खूप चांगलं राहतं, टिकतं ते। सुंठवडा आपण बाळंतीण बाईला सुद्धा देतो, खूप चांगलं असतं। खारीक मी काढून घेते, बडीशोप भाजून घेते, हे सुद्धा काढून घेते मी। हे तीळ घेतले, खसखस, वेलची, खोबरा घेतलाय, आपल्याला खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय, मस्त कुरकुरीत होईल असं करून घ्यायचंय। सर्व मी जिन्नस भाजून घेतलेले आहेत। आता थोडंसं तेल टाकून मी डिंक त्याच्यामध्ये तळून घेणार आहे। कढई आपली गरमच होती, तेल लगेच गरम झालेलं आहे बघा। डिंक किती मस्त फुलला जाते, ते छान त्याला अलटी पलटी करून मी ते तळून घेते। इथे सर्व पदार्थ मी एकत्र करून घेतलेले आहेत भाजून। आता ह्याच्यामध्ये सुंठ मी बारीक चेचून घेतलेलं ते घेते, साखर आणि खडी साखर मी ते बारीक तोडून घेणार आहे आणि मग ते मी वाटून घेते। सर्व पदार्थ मी एकत्र करून वाटून घेते। इथे बघा मी मस्त बारीक वाटून घेतलेले आहे, सर्व जिन्नस एकत्र करून मी वाटून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलं नव्हतं, इथे बघू शकताय। हे जे खोबरं आहे ते मी भाजून घेतलेलं आहे, ते मी वाटलं नाहीये कारण मी पूर्ण बारीक किसून घेतलेले। ते आपण असं त्याच्यामध्ये टाकलं, मिक्स केलं तर ते कसं खायला छान लागतं, दाताखाली येतं तेव्हा खूप छान लागतात ते। तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हाताने थोडं चुरून ते काय म्हणतात मिक्स करून टाकू शकता। इथे मी पूर्ण मिक्स करून घेते। इथे बघा मी ह्याच्यामध्ये पूर्ण खोबरा मिक्स करून घेतलेला आहे। खोबरं बारीक वाटायचं नाही, असं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते दाताखाली येतात, खूप मस्त लागतं। आणि हे जे वाटून घेतले ना मी आता, तर त्याचा मस्त खमंग सुटलेला आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।